एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला। येत्या काही दिवसात शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल असा दावाच राऊतांनी केलाय। शिंदे सेनेचा एक गट तरी कोकणातील नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल असं राऊत यांनी म्हटलंय। मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय। उद्धव ठाकरेंना सेना भवनाला टाळं ठोकावं आणि बाळासाहेब ठाकरेंनंतर सेना भवनाला काही महत्त्व उरलेलं नाही असं देखील यावेळेस राणेंनी टीका करताना म्हटलंय। शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर रखडलंय। एका माजी आमदाराला एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी असल्यामुळे प्रवेशाला विलंब होत असल्याचं समजतंय। नेत्यांनी त्या भागामध्ये इतरांचा हस्तक्षेप नको असल्याची अट ठेवल्याची माहिती मिळतेय। आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे। विधानसभेसारखाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत महायुतीत अनेक नेते स्वबळाचा नारा देत आहेत। त्यातच स्वबळाची भाषा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना चाप बसलाय। महायुतीचे नेते स्वबळाचा नारा देत असतील तर ते अपरिपक्वपणाचं लक्षण आहे अशा शब्दात संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावलंय। राज्यातील 11 माजी आमदारांना अजूनही आमदार निवासाचा मोह सुटलेला नाही। आमदार निवासातील रूम त्यांनी सोडलेल्या नाहीयेत। काही मंत्र्यांनीही बंगले मिळाल्यानंतर आमदार निवासाचा ताबा सोडलेला नाही। नोटीस देऊनही ते आमदार निवासमधल्या खोली सोडत नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। नाशिकमध्ये महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे। पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन अजित पवारांनी केलं, मात्र आता एकनाथ शिंदे पुन्हा त्याच पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करणार असल्याचं कळतंय।